नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सरकारकडून सर्व शाळांमध्ये हिंदी ही आता सक्तीची भाषा केलेली आहे. याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यामध्ये इथे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांची जी प्रत आहे त्याची होळी देखील करण्यात आलेली आहे. इथे मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करत आहेत. लागते काय, कारण याची गरज आहे. कारण या लहान मुलांना, पहिली ते पाचवीच्या मुलांना हिंदी भाषे सक्तीची गरज काय? हिंदी भाषा होती, आम्ही ते शिकत होतो, ऐच्छिक होती, आम्हाला भाषेचा विरोध नाहीये, पण सक्ती का? हे इम्पोजिशन रॉंग आहे. तुम्ही ही सक्ती साऊथच्या राज्यांमध्ये करू शकता का? किंवा आमची मराठी तुम्ही युपी बिहारला जाऊन शिकवता का? काय या बिमारू प्रदेशाची भाषा आमच्यावरती लागताय? कोणी मागितले हिंदी? आम्ही आमच्या मराठीमध्ये पाहिजे म्हणजे हा कुठला आग्रह आहे? हे हिंदीकरण महाराष्ट्रावरती थोपवलेलं आहे ना, आम्ही सहन नाही करणार. हे जे काही चालू आहे ना, उत्तर भारतीय मतांचं लांगुल चालन, हे यांच्या दिल्लीश्वर जे बसलेत ना, यांच्यामुळे हा लाल घोटेपणाचा कार्यक्रम चालू आहे. हे आम्ही सहन नाही करणार. हे महाराष्ट्र आहे, हा मराठीच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यासाठी हे जे आशिष शेलार जे सन्मान राज साहेबांना अक्कल शिकवत होते ना, त्या आशिष शेलारला कळलं पाहिजे. एनईपी त्यांनी वाचावी. मातृभाषेत शिक्षण एनईपी मध्ये कंपल्सरी, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि आमच्या कोवळ्या वयातल्या मुलांना मराठीतच शिकवलं पाहिजे. त्यांच्यात मराठीतच सगळं जे काही संस्कार झाले पाहिजे, आकलन त्यांचं त्यातनं वाढल, त्यातनं त्यांची बुद्धिमत्ता वाढते. हे जगामध्ये सिद्ध झालेलं आहे विविध वैज्ञानिकांनी. ही भाषा लागतं का? हिंदी जेवढी कळायची तेवढी आम्हाला चित्रपटातनं कळती, हिंदी जेवढी कळायची तेवढी गाण्यातनं कळती. याच्यापेक्षा जास्त हिंदीची आम्हाला आयुष्यभर अपेक्षा नाहीये. मराठीची आहे का कळलेलं आहे, जनतेलाही कळेल. हे जे काही उत्तर भारतीय लोकांचं, यांच्या नेत्यांची मर्जी राखण्यासाठी हा जो जी.आर. काढलाय, हा जी.आर. आम्हाला अमान्य आहे. आज आम्ही कायदेभंग केलेला आहे. या जी.आर. फाडून, या जी.आर.ची होळी करून उद्या इथून पुढे हे आंदोलन असंच वाढत राहील. हिंदी भाषेचं एक पुस्तक प्रिंट होऊन देणार नाही आम्ही पुणे शहरात. आणि ज्या शाळा हिंदी कंपल्सरी करतील ना, त्या शाळेला कुलूप लावून टाकू कायमस्वरूपी. शाळेमध्ये आम्ही हिंदी शिकवून देणार नाही. आम्ही हिंदीची नाही. आम्हीच का स्वीकारतोय वर्षानुवर्ष? कारण हे जे राष्ट्रीय पक्ष आमच्याकडे आले ना, पहिला काँग्रेस आणि आत्ताची बीजेपी, हे दिल्ली शहरांपुढे झुकतात. ते त्यांच्या भाषा ना, हिंदी भाषा या बिहारची तरी आहे का हो? युपीची तरी आहे का? त्यांची भाषा भोजपुरी आहे. मग हिंदी आणतात कोणी? हिंदी समवली कोणी? आपल्यावरती हळूहळू स्लो पॉइझन करून हिंदी लादली जाते. जेवढी आम्हाला मान्य तेवढी आम्ही शिकलो. मग हिंदी चित्रपट बघतो ना, बघतो. हिंदी गाणी ऐकतो ना, ऐकतो. एवढी हिंदी पुरेशी आहे संपर्काला, कळायला, जाण्याला, बोलायला. याच्या उपर हिंदी नका शिकवू आम्हाला. त्यांना यांची शरम वाटली पाहिजे. हे यांच्या पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहे? उद्या मराठी भाषेची हत्या झाली ना, तर याला हे कारणीभूत आहे. आज तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवावं. एक शेवटचा प्रश्न. आता तुम्ही महायुती सरकार विरोधात हे आंदोलन करतायत, पण लोकसभेचं इलेक्शनच्या वेळेस तुम्ही स्वतः महायुती सोबतच युतीत असं सन्माननीय राज साहेबांनी लोकसभेला बिनशर्त जो पाठिंबा दिला, त्याच्यासाठी ते मुद्दे काय होते? तरुणांच्या हिताचे मुद्दे, मराठी भाषा अभिजात दर्जाच्या बाबतीतले मुद्दे हे मोदींच्या समोर ठणकावून सांगितलेले. त्याच्यामुळेच मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला. गड किल्ल्यांची स्मारकं व्हावी, हा काय आम्ही पर्सनल हेतूसाठी, तर ह्याचा पाठिंबा तर होऊच शकत नाही. आणि मतांची गणित, सरकार ह्याचा विचार करणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आम्ही मनसेवाले नाही. आम्ही मनांचा विचार करतो, मतांचा नाही. त्याच्यामुळे आम्ही